मी तिथे गेल्यावर जी गोष्ट मला कळली ना, ती गोष्ट मला कळणं गरजेचं होतं. आबा मी तुम्हाला तेच विचारतोय, तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? अरे हे दादासाहेब असे अचानक आले, मला यातच काहीतरी काळबेरं वाटलं. पण का असं का वाटतंय तुम्हाला? अरे ज्याला आपण दादासाहेब म्हणतोय तो खरंच दादासाहेब आहे का, ह्यावरच मला शंका आहे. आणि याच गोष्टीची मला खातरजमा करायची होती, म्हणून मी दुपारी बंगल्यावर गेलो. पण दादा समोर नाही आला. त्यानं अजितला पाठवलं. तो मागे थांबला होता. आणि जेव्हा आपण आता पुन्हा गेलो बंगल्यावरती, तेव्हा दादा माझ्या समोर उभा होता. त्याच्याकडे बघताच माझी शंका पक्की झाली. त्या भिकारड्या राणीनं आम्हाला दगड मारला, आम्हाला, या दादासाहेबाला. तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप झाला पाहिजे. कळलं का रे पोरांनो? दादासाहेब तुम्ही काही काळजी नका करू. मी काय म्हणते, झालं गेलं विसरून जा ना. बस. आम्ही काय करायचं हे तुम्ही नाही सांगायचं. तुमचं काम काय माहितीये ना. आम्हाला काय पाहिजे नको ते बघायचं, तेवढंच करायचं. जा बघा जेवणाचं काय करायचंय नाही करायचंय. ए सुनबाई, हा, जेवायला काय केलंय? अरे देवा, मी तर यांच्यासाठी फक्त स्टार्टरच बनवलंय. जेवायला काहीच नाही बनवलंय. भाजी चपाती केली. आता काय रोज भाजी चपातीच खायला घालणार का काय? सुनबाई एवढा चांगला चकना केला, मग तसं स्वयंपाकाचं नको आहे करायला का? ते बी सांगायलाच पाहिजे आम्ही. नाही ते मी मला हे असलं काही नका करू. अजित जा बापासाठी चांगला कोंबडा कापून आण, गावरान. आज झणझणीत बेत झाला पाहिजेत. सुनबाई त्या दिवशी तुमच्या काय आळूच्या वड्याच्या काय खतरनाक केल्या होत्या, तशाच तुमच्या हातचं मटण बी करून घाला की चांगलं झणझणीत. हत्ता, मग कधी मी मेल्यावर माझ्या सरणावर ठेवणारच का काय? हा, जा निघा. दादासाहेब, मला जमणार नाही. पण आबा कशावरून? अरे माझा भाऊ आहे तो, मी ओळखतो माझ्या दादाला. आबा 20 वर्ष झाली तुम्हाला त्यांना भेटून. हो झाली, पण त्याला आता 2-3 वेळा भेटल्यावरती मला असं वाटायला लागलं की हा खरंच माझा भाऊ आहे का. म्हणजे त्याच्या काही गोष्टी मला खटकत होत्या. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अहो मी माझ्या भावाला ओळखतो. 20 वर्षात माणूस बदलू शकतो ना. मालती, आपली माणसं आपल्याला ओळखता येतात, म्हणून माझ्या मनात शंका येते. असं काय खटकलंय तुम्हाला दादासाहेबांचं? मला एक कारण सांगा. दादा डावखुरा होता आणि हा माणूस सगळ्या गोष्टी उजव्या हाताने करतो. खरंच? हो, हा माणूस उजव्या हाताचा वापर जास्त करतोय. दादा असं नव्हता, म्हणून आधी मला शंका होती. पण जेव्हा राणीनं मारेला दगड ज्याने ज्या पद्धतीनं अडवला, माझी खात्रीच पटली. बरोबर, म्हणूनच मी तिकडे गेल्यावरती त्यांच्यावरती दगड भिरकावला आणि त्यांनी तो उजव्या हाताने धरला. आणि फेकला सुद्धा उजव्या हाताने. तुम्ही माझे सासरे आहात, या नात्याचा मान राखत मी सगळी कामं करत आली. पण तुम्ही तर अतिच करायला लागलात. पण समजता कोण तुम्ही मला? कामवाली बाई. इकडे बोलतीये. अजून किती नाचवणार आहात? मी हे खपवून घेणार नाही. आणि जर घरात हेच चालू राहणार असेल ना, तर मी माझ्या माहेरी निघून जाईल. मग विक्रांत, तू ठरव,
पुढे तुला काय करायचंय ते. जा. या घरात पहिल्या दिवशी जेव्हा आलो होतो ना, त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं की ही बाई सहजासहजी इथून जाणार नाही. जरा गोड काय बोललो तुझ्याशी तर तू डोक्यावर मिऱ्या वाटाय निघालीस. आपण कुणाशी बोलतोय याचं भान ठेवायचं, कळलं का? मी काय तुमचा आबासाहेब नाही ऐकून घ्यायला. दादासाहेब आहे, दादासाहेब. माझ्या समोर माच केला ना, एका मिनिटात उतरवीन, एका मिनिटात. कळलं का? हो, मी कोणाचा मास सहन करून घेत नाही. मी माझ्या नवऱ्याचं सहन करून घेत नाही तर तुमचं का करू? ए सुनबाई, माझ्या समोर चुरू बोलायची हिम्मत करू नकोस, नाहीतर मी माझ्या लायकीवर आलो ना, एक मिनिट सुद्धा माझ्या समोर उभी राहणार नाहीस. आणि जर का मी उर्मिला, मिला शांत बस ना तू. हे बघ, तुला जेवण नाही करायचं ना, नको करूस. आजच्या जेवणाचं काय करायचं ते बघू आपण. हे बघ उर्मिला, मी तुला शब्द देतो, उद्यापासून घरात काम करायला माणसं असतील. विक्रांत, दादासाहेब, तुम्हाला नॉनव्हेज हवंय ना, मी आहे ना, मी देतो तुम्हाला. आपण बाहेरून आणूया. आपल्यात कशाला वाद? हां दादासाहेब, मी सगळं मॅनेज करेन, तुम्ही चिडू नका ना प्लीज. विक्रांत, बायकोला लय डोक्यावर चढवू नकोस, जड जाईल तुला पुढं. जरा मुठीत ठेव तिला. विक्रांत दादा, वहिनी खूप चुकीचं वागलेत. अरे बाबांनी काय मागितलं होतं? गावरान कोंबडा तर मागितला होता. अजित, आम्ही मोठे काय ते बघून घेऊ, तू लहानेच बोलू नकोस. अरे पण अजित, बस. विक्रांत, बायकोच्या नाकात वेळीच येसन घाल, लय उधळू देऊ नको तिला, कळलं ना? नाहीतर मी एकदा चौताळू ना तर लय जड जाईल. म्हणून मला आज ते पुन्हा जाणवलं. अर्थात माझा गैरसमज होऊ शकतो, पण गैरसमजच आहे तुमचा. तुम्हाला ना धक्का बसलाय म्हणून तुम्हाला असं काहीतरी वाटतंय. तुम्ही उगाच जास्त विचार करू नका. मालती, मला धक्का बसलाय म्हणून मी असं म्हणत नाहीये. मग दुसरं काय आहे? मग इतका सारखा दिसणारा माणूस कसा काय असू शकतो? मला विचाराल ना तर मला सगळं सारखंच वाटतंय. तोच आहे माणूस. मी काही विसरलेलं नाहीये. तोच राग, तोच आवाज, तोच उर्मटपणा सगळं लक्षात आहे माझ्या. इतकं सगळं कसं काय सारखं असू शकतं? तो माणूस तुमचा भाऊच आहे. असेलही, पण माझं म्हणणं एवढंच आहे, माझ्या मनात शंका येते तर खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? अहो तसं असेल तर रत्नवहिनींनाही शंका आली असती ना. एक्झॅक्टली. काकींना तर कळलंच असतं ना. अहो त्यांना काही वाटत नाहीये, तुम्ही काय एवढा विचार करताय आबा? पण माझी शंका खरी असेल तर माझं म्हणणं आहे, आपण एकदा चेक करायला हवं, थोडा तपास घ्यायला हवा. अजिबात नाही आबा, इथून पुढे तुम्ही तिथे जाणार नाही आहात, अँड दॅट्स फायनल. अगदी बरोबर बोलला इंद्रा. आता हा विषय उगाच ताणूच नका. खरं तर ना तेव्हाच तुमचं चुकलंय. तेव्हाच जर तुम्ही या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर आज हा दिवसच उद्भवला नसता. तो त्यांच्या पापाची शिक्षा भोगत असता. पण तुम्ही काय केलं? तुम्ही तुमच्या भावाला दया दाखवली आणि त्याच्या बदल्यात तुमच्या भावाने काय केलं बघताय ना. पण सर, मला काय वाटतंय,
आबांना जर संशय आहे तर आपण खात्री करून घ्यायला काय हरकत आहे? आणि आबा उगाच असं का बोलतील बरं? आणि सर फक्त संशय असता तर ठीक आहे, पण त्यांनी खातरजमा करून घेतली आहे ना. ते दादासाहेबांना भेटले, खात्री केली आहे आणि मग ते आपल्याला सांगतायत. आणि सर जर आबांचा हा संशय खरा असेल तर? अरे असला तर असू दे, आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? आपला त्यांच्याशी काही संबंध नाहीये. सर असं बोलून कसं चालेल बरं? आपण एकदा तिथे जायला तर हवं ना. नाही राणी, आपण तिथे जाणार नाही आहोत, त्यांच्याशी कुठलाही संबंध ठेवणार नाही आहोत. अगदी बरोबर आहे, तुम्ही तिथे जाणार नाही आहात. पण आपण जर तिथे गेलोच नाही तर आपल्याला कळणार कसं? मी सांगितलं ना एकदा, आपण तिथे नाही जाणार आहोत. पण घर आणि फॅक्टरीचं काय? घर आणि फॅक्टरी आपण कायद्यानुसार मिळू. आबा, मी फॅक्टरीत जातोय ना, मी सगळं सांभाळून घेईन. तुम्ही का काळजी करताय? बरोबर आहे त्याचं. हे बघा, झाला तेवढा अपमान पुरे झाला. याचं फॅक्टरीमध्ये जाणं मी सहन केलंय ना. आता तुम्ही तिथे जाऊन स्वतःचा अपमान करून घेऊ नका, ते मी सहन करणार नाही. पण तो माणूस दादा नसेल तर? बरोबर आहे, आपण या सगळ्याच्या मुळाशी जायला नको का? काय मुळाशी जाणार आहेस ग तू? काय हवंय तुला? ते कुठे प्रकट झाले होते, कुठे गेले होते, काय करणार आहे आपल्याला? तुला काय अजून अपमान व्हायला हवेत का? बघतेस ना त्यांनी काय काय करून ठेवलंय, तरी सुद्धा तुझा हात हटतंय. राणी, मला आता हेच वाटतंय की हा विषय आता आपण इथे सोडून देऊया. अहो सर, पण तुम्ही ऐकत बस, आता इथून पुढे या घरात हा विषय नको. हो, खरंच बास झाला आता. आबा म्हणतायत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असेल. अरे हो, ते माझेच वडील आहेत. सारखं सारखं विचारून काय बदलणार आहे का? मग ते असे का वागतायत? असं म्हणजे कसं? मुळात तू जो वाद घातलास ना, तेवढा वाद घालायची गरजच नव्हती उर्मिला. आणि एवढा राग कसलाय? हे बघ, मान्य आहे, माझे बाबा जरा चिडचिड करतात, पण ते तितकेच प्रेमळ सुद्धा आहे. उर्मिला, काही झालं तरी ते बाबा आहेत आणि त्यांना आपण समजून घ्यायला नको का? मीच का समजून घेऊ? मीच का सगळी कामं करू? मी काय घरातली मोलकरीण आहे का? बोल ना, म्हणे समजून घे. तुझं छान आहे रे, मला इथे ऑर्डर देतोस आणि तिकडे तू फॅक्टरीत जातोस. तुला काय बनायचं होतं? MD झालास तू MD. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात. तुला जे जे हवं होतं ना, ते सगळं काही मिळालं तुला. पण मला काय मिळालं? बोल ना, मला काय मिळालं? इथे माझ्या इच्छा मारून मला जगावं लागतंय. माझी एकही इच्छा अजूनपर्यंत पूर्ण झाली नाहीये. याचा विचार तरी केलास का तू? अगं, पण हे सगळं आपल्यासाठीच करतोय ना मी. हो ना, मग जरा आराम मिळू देत ना मला. मिळेल ना. उर्मिला, एवढी घाई करून काही होतं का? थोडा पेशन्स ठेव. ठेवला ना, पेशन्स ठेवला मी. त्या राणीला सुद्धा सहन केलं. पण आता असं वाटतंय ती राणी होती ना, तेच बरं होतं. निदान एवढी कामं तरी पडली नसती मला. 4 कामं जास्त काय करायला लागलं तर त्याचा भाव करतेस तू. उर्मिला, या घराची मालकीण आहेस ना तू. मालकीण? मालकीण नाहीये मी कामवाली आहे, कामवाली या घरातली. जो तो येतो माझ्यावर ऑर्डर सोडतो, माझ्यावर रुबाब झाडतो. एक क्षणही मला माझ्या मनासारखं जगता येत नाही. असो, त्याने तुला काय फरक पडणार आहे? आणि काय रे, आत्ता आठवत आहेत का तुला तुझे वडील? इतकी वर्ष कुठं होते? आत्ता तुला त्यांचं पडलंय? बोल ना. आबासाहेबांनी त्यांना हकललं होतं. मला जर का माहिती असतं तर त्यांना मी शोधलं असतं आणि त्यांचे हाल होऊच दिले नसते. मग त्यांच्या पायी माझे हाल का? उर्मिला, हाल कुठे होत आहेत? थोडेसे कष्ट करायचेत ना. ते मोठेत, आपल्यापेक्षा मान नको द्यायला. नाही, मी त्यांचं काही ऐकणार नाही. मी त्यांच्यासाठी काही करणार नाही. कळलं तुला? मी काही ऐकणार नाही. जास्त शहाणपणा करायचं नाही. इथपर्यंत पोचण्यासाठी मी खूप कष्ट घेतलेत, खूप वेळ घालवलाय, सगळं पणाला लावलंय. आत्ता कुठे माझ्या हातात आलंय.
आणि माझ्या हातातून मला हे सहजासहजी सटकू द्यायचं नाहीये. कोणाच्याही चुकीमुळे जर का माझ्या हातातून हे गेलं, कोणाच्याही, तर मी त्याला सोडणार नाहीये. कळलं का? याला काय झालं? विक्रांत, तू सिगारेट पितोयस आणि मला माहिती नाही. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला माहित नाहीये आणि तू त्यात पडू नकोस. जेवढं सांगितलंय तेवढंच लक्षात ठेवायचं. ऑर्डर ऑर्डर. तर हे आहे मूठ कोर्ट आणि मी आहे वकील राणी इंद्रजीत महाडिक. हे आहेत मिस्टर महाडिक, समोरच्या पक्षाचे वकील. अरे पण मुद्दा काय? मुद्दा हा आहे जज साहेब की आबासाहेब महाडिकांना असं वाटतं की आता महाडिक घरामध्ये जो माणूस येऊन राहतोय ते दादासाहेब नाही. नॉट अगेन. सर एक मिनिट, हे बघा, तुम्ही विसरू नका हे कोर्ट आहे आणि तुम्हाला आर्ग्युमेंट करायची संधी मिळेल तेव्हा तुम्ही बोलायचं. हा, रेडी? रेडी? हा हा हो 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 रेडी रेडी. हा. ऑर्डर ऑर्डर. तर जज साहेब, आबासाहेबांना असं वाटतं की ते दादासाहेब नाहीये आणि त्यांच्या नजरेस पण अशा काही गोष्टी आल्या आहेत. बर, हो काय? हो. हे बघ रतन, असं काही नाहीये. जज साहेब जज साहेब. हा. आबांचा गैरसमज झालाय. हे सगळं काही जे काही झालंय ना, त्याचा धक्का बसलाय त्यांना, म्हणून ते असं बोलतायत, बाकी काही नाही. शक्यच नाहीये. तुम्ही सांगा, आबासाहेबांसारखा एवढा हुशार आणि व्यवहारी माणूस हे असं उगाच आरोप करेल का? ते बोलतायत म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्यच असेल. अगं पण मी तुला सांगतोय ना, आबांना धक्का बसलाय. त्यांना असं वाटतंय की त्यांचा भाऊ त्यांच्याशी असं कधी वागणारच नाही, म्हणून तो त्यांचा भाऊच नाहीये. मिस्टर महाडिक, तुम्ही आबासाहेबांना चांगलंच ओळख. ते बोलतील का धक्का बसला म्हणून? अहो, ते शहानिशा केल्याशिवाय बोलणारच नाही. आबा सोडून कोणालाच असं वाटत नाहीये की ते दादा नाहीयेत. रत्ना काकींना कळलं नसतं का? पण रत्ना काकींना काही वाटत नाहीये हे आपल्याला माहितीच नाही अजून. आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की त्यांनी किती मनापासून एक्सेप्ट केलंय त्यांना. पण त्यांचाही दुसऱ्यांसारखा गैरसमज झाला असेल. अगं गैरसमज आबांचा पण होऊ शकतो ना, हे का मान्य करायचं नाहीये तुला? कारण मी आबांना ओळखतो. म्हणजे आबांना मी ओळखत नाही असं म्हणायचंय का तुला? हे बघा, मी तसं म्हणत नाहीये. मग काय म्हणतेस तू? तुझ्या म्हणण्याचा अर्थ ना हाच होतो की मी जे काही तुला सांगतोय ते तुला पुरेसं नाहीये. हे बघा सर, तो मुद्दा नाहीये. मी एवढंच म्हणते की आबा जर काहीतरी म्हणतायत तर आपण त्याची खात्री करून घ्यायला नको का? गेले होते आबा खात्री करायला, काय झालं? आपण ह्यावेळी सावधपणे जाऊ. मी नाही म्हणतोय तरी कसला हट्ट आहे हा? राणे ऐके. ए, तू गप्प बस. सर, तुम्हाला आपलं घर फॅक्टरी परत नकोय का? सर तुम्ही तरी ऐका की मी तू शांत बस रे, आणि मी जे काही सांगतोय ते ऐकायला सांग तिला. जज आहे. मी फॅक्टरीत जातोय ना, कशासाठी? जे काही आपण गमावलंय ते परत मिळवण्यासाठीच जातोय ना. हो, पण ह्या सगळ्यात अजून एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? ऑर्डर ऑर्डर. हे बघा सर, आबासाहेबांना जे वाटतंय ना, ही एक गोष्ट पुरेशी आहे माझ्यासाठी या सगळ्याच्या मुळापर्यंतच आहे. आणि त्याने काय होणार आहे? आबासाहेबांचा जो संशय आहे तो खरा आहे की खोटा हे कळेल ना आपल्याला. पण मला खात्री आहे ना. हे बघा सर, दादासाहेबांना सगळ्यात जवळून ओळखणारा आपल्या सगळ्यांमध्ये जर कोणी माणूस असेल तर ते आहेत आबासाहेब. हे बघा, ते जर काहीतरी म्हणतायत तर आपण त्याची शहानिशा करायला काय हरकत आहे? म्हणून आपण त्यांच्या बोलण्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. प्रश्नच नाहीये.
आबा धक्क्यात आहे, ते अस्वस्थ आहेत म्हणून असं काहीतरी बोलतायत. मी एक बोलू का? नाही. पण सर काय प्रॉब्लेम? आपण जर शोधलं की दादासाहेब कुठून आले, कसे काय आले, तर आपल्याच हाताला काहीतरी लागणार आहे ना. राणी, एक मिनिट, माझं बोलणं अजून संपलेलं नाही. दुसरा मुद्दा हा की एवढ्या दिवस दादासाहेब कुठे होते हे कोणालाच माहित नव्हतं. पण विक्रांत सर अचानक दादासाहेबांना घेऊन आले. ते कुठून घेऊन आले? त्यांना कसं माहिती की दादासाहेब कुठे आहेत? आणि तिसरा मुद्दा असा की 20 वर्ष झाले दादासाहेब परत आले नव्हते. मग अचानक आत्ताच दादासाहेब परत कसे काय आले, कुठून आले? हो सर, हे सगळं आपण शोधायला नको का? ओके, आबांना शंका आहे, करेक्ट. पुरावा काय? हे बघ, एवढं तर मलाही कळतं की कोर्टमध्ये सगळं पुराव्यावर चालतं. तू पुरावा दे, मी ठेवतो तुझ्यावर विश्वास. हा पुरावा शोधण्यासाठीच तर ही आर्ग्युमेंट चालली आहे ना. आणि सर तुम्ही मला क्रॉस करताय, यासाठी तुमच्याकडे काय पुरावा आहे? कारण मी जे काही बोलतोय ते आपण डोळ्यांनी पाहिलंय आणि तुम्ही जे काही बोलताय ते तुम्हाला वाटतंय, कोणी डोळ्यांनी पाहिलं नाहीये. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ती माणसं खूप डेंजरस आहे. हे का समजत नाहीये तुम्हाला? आणि ते जर मला लात मारू शकतात तर तुला, आईला काहीही करू शकतात. त्यामुळे आपण याच्यात पडायचंच नाही. कोणच ऐकत नाही लगा ह्यांच्यातलं. मला हे पटतच नाही. मग तू जे काही बोलतेस ना ते मलाही मान्य नाही. राहून दे, साहेब तुम्ही. हे बघा सर, तुम्ही आता हट्ट करताय बरं का. कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जर आपण नाही पोचलो तर सत्य बाहेर कसं येईल? आपल्याला हे करावंच लागणार. आणि इनफ इज इनफ यार. तुला काय वाटतंय हे जे काही झालंय ते सगळं अचानक झालंय? त्या नालायक विक्रांतने सगळं हे प्लॅनिंग करून केलंय. हे का कळत नाहीये तुला? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जितके वाटतात ना त्यापेक्षा खूप जास्त डेंजरस माणसं आहेत ती. अगं विक्रांतचं सोड, तो अजित काय केलं अजितने पाहिलंस ना तू? त्या अजितसाठी आबा नेहमी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांच्यासोबत काय केलं? मी जेव्हा म्हणतो ना ते माझे वडील आहेत, मी ओळखतो त्यांना तुझ्यापेक्षा जास्त. असं लहानपणापासून ना मी प्रत्येक संकटात असं स्ट्रॉंगली उभं राहताना बघितलंय. आणि आज काय झालंय? आज असे हातबल होऊन बसलेत आबा. आबांच्या डोळ्यातल्या वेदना, तो असह्यपणा मला आतून खातोय. राणी, मला ना तुला फक्त एवढंच म्हणायचंय आता की ऑलरेडी एक खूप मोठा मूर्खपणा केलाय मी. आता मला अशी कुठलीच चूक नाही करायची आहे ज्याने माझ्या आबांचं मन दुखावलं जाईल. मला फक्त एवढंच सांगायचंय की आपल्या घरातून त्या घरात आता कोणीच जाणार नाही. कारण आता तुला, आईला आणि आबांना जर काही झालं नाही सहन होणार. मला खरंच नाही सहन होणार. सर काळजी करू नका. तुम्हाला किती त्रास होतोय ते कळतंय मला, पण मी शब्द दिलाय तुम्हाला, लवकरात लवकर आपण आपल्या घरी जाऊ. आपल्याला नक्की मार्ग सापडेल.